निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1 ठाणे यांची परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य गोवा राज्यात निर्मित वाहतुकीवर धडक कारवाई. 16 मे 2025 रोजी डॉक्टर राजेश देशमुख साहेब, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, माननीय श्री प्रसाद सुर्वे साहेब सह आयुक्त अंमलबजावणी व दक्षता राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई व माननीय श्री प्रदीप पवार साहेब, विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग ठाणे माननीय श्री प्रवीण तांबे साहेब, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे श्री वैद्य साहेब, उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क श्री पोकळे साहेब, उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नवी मुंबई श्री ए.डी. देशमुख, उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली खात्रीलायक गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार परराज्यातील मद्याची वाहतूक होणार असल्याचे समजल्याने अमित गार्डन मुंब्रा रोडवर मुंब्रा तालुका जिल्हा ठाणे दिनांक 16 मे 2025 रोजी दारूबंदी गुन्ह्याकामी गस्त घालत असताना सुमारे 17:15 टाटा कंपनीचा 1613 सहचाकी टेम्पो क्रमांक MS05 AM 1265 या वाहनावर संशय असल्याने सदर वाहनास थांबवून त्याची तपासणी केली असता वाहनाच्या आतमध्ये परराज्यातील विदेशी मद्य गोवा राज्यात निर्मित बॉक्स असल्याचे दिसून आले. सदर वाहतुकीवर छापा घालून गुन्हा रजिस्टर क्रमांक 97/2025 दिनांक 16 मे 2025 नोंद करण्यात आला असून त्यामध्ये एकूण 800 बॉक्स परराज्यातील विदेशी मद्य गोवा राज्यात निर्मितचे दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत जप्त केले. तसेच सदर गुन्ह्यांमध्ये टाटा कंपनीचा 1613 6 चाकी टेम्पो क्रमांक MH05 AM 1265 वाहनासह असा एकूण रुपये 63,98,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे जुल्फिकार ताज अली चौधरी वाहन चालक यास अटक केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे जिल्ह्यातील भरारी पथक क्रमांक 1 चे निरीक्षकांना खबऱ्यामार्फत अशी माहिती मिळाली की गोवा राज्यामध्ये बनवलेला आणि फक्त गोवा राज्यामध्येच परवानगी असलेला मद्यसाठा ठाणे जिल्ह्यातून वाहतूक होणार आहे. तर त्यांनी अमित गार्डन मुंब्रा येथे सापळा रचला असता हा ट्रक पकडला आणि या ट्रकमध्ये जवळपास 800 बॉक्स गोवा बनावटीचं मद्य जप्त केलंय, ज्याची किंमत अंदाजे 50 लाखापर्यंत आहे आणि त्याच्यासोबत एक ट्रकही जप्त केलाय ज्याची किंमत 14 लाख आहे. अशी टोटल 64 लाखाचा मुद्देमाल ह्या गुन्ह्यामध्ये जप्त केला. आता प्रथम दर्शनी तर हा गोवा राज्यातनं आलेला आहे. आता हा पुढे नेमका कुठे नेत होते आपण तपासामध्ये त्याच्यात निदर्शनास येईल.